तुम्हाला 10% मध्ये 8% तुम्हाला 8.5% तुम्हाला मिळाल, ते नाही मग ठीक आहे, आणखीन 10% तुम्ही वेगळं आरक्षण घ्या. पण आमचा हा गडी जो आहे जालन्याचा आंबेडकर, तुम्हाला कल्पना हे काय ऐकायला तयार नाही, ऐकायला तयार नाही म्हणजे त्याची माहितीच कमी आहे. आरक्षण कशासाठी आहे असं म्हणून चालत नाही. माझ्या लेकरा बाळांना काय होईल, माझ्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी, ह्या समाजाच्या कल्याणासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. अरे बाबा, आरक्षण मिळाल्यानंतर 100% ताबडतोब नोकऱ्या लागतात हे कोणी सांगितलं? आणि मला तुम्हाला विचारायचं आहे, दलित समाजाला आरक्षण आहे की नाही? संविधानात्मक आरक्षण आहे ना दलित समाजाला? त्यांचे SP आहेत की नाही? कलेक्टर आहेत, सेक्रेटरी. पण झोपडपट्ट्यांमध्ये कोण राहत आहे अजूनही? दलित समाजच राहतो. तर ताबडतोब जे आहे आरक्षण मिळालं म्हणजे ताबडतोब सोन्याची कौलं त्याच्यावर मिळतात अशातला भाग नाही. पण त्या गडाला समजल तेव्हा सांगाल कोण? लेकरं बाळाशिवाय त्याला दुसरं काय पुढे येतच नाही. आणि उपोषण, काय माहिती हा धंदा झाला की काय त्याचा.